नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 100 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी। लक्षात ठेवा, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी। पुढे पहा, पेट्रोलियमची सर्वाधिक आयात करणारा देश कोणता आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका। पेट्रोलियमची सर्वाधिक आयात करणारा देश अमेरिका। पुढे पहा, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क। लक्षात घ्या, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कार्बेट राष्ट्रीय पार्क। पुढे पहा, संत नामदेव महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? तर नामदेव दामाजी रेळेकर। नामदेव दामाजी रेळेकर। पुढे पहा, संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे कायदे कोणत्या सूचीत आहे? तर संघ सूचीमध्ये आहे। लक्षात ठेवा, संपूर्ण देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे कायदे संघ सूचीमध्ये आहे। व्ही शांताराम यांचे पूर्ण नाव काय आहे? तर शांताराम राजाराम वनकुंद्रे। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। लक्षात ठेवा, व्ही शांताराम यांचं पूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुंद्रे। पुढे पहा, देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ला आहे। संत तुकाराम महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? तर तुकाराम ओल्होबा अंबिले। तुकाराम ओल्होबा अंबिले। 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। पुढे पहा, जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले? तर अमृतसर या ठिकाणी झाले। अमृतसर कोणत्या राज्यात आहे? तर पंजाब राज्यामध्ये अमृतसर आहे। पुढे पहा, रौलेट कायदा कधी लागू झाला? तर 1919। रौलेट कायदा 1919। विद्यार्थी मित्रांनो, झोपेत जरी विचारलं, लक्षात घ्या, रौलेट कायदा 1919, कारण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। पुढे पहा, साहित्य सम्राट या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? साहित्य सम्राट तर न ची केळकर। साहित्य सम्राट न ची केळकर। हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर एम एस स्वामीनाथन। एम एस स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात। पुढे पहा, चंपारण्य सत्याग्रह कधी झाला? तर 1917। 1917। अहमदाबाद गिरणी सत्याग्रह कधी झाला? 1918। पुढे पहा, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान। राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान। सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती असते? तर 6000 डिग्री सेल्सिअस। 6000 डिग्री सेल्सिअस। पुढे पहा, सह्याद्री पर्वतास असेही म्हणतात, काय म्हणतात? तर पश्चिम घाट म्हणतात। लक्षात घ्या, सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतात। शंभू महादेव डोंगररांगा कोठून कोठपर्यंत पसरलेल्या आहे? तर रायरेश्वर पासून शिंगणापूरपर्यंत। रायरेश्वर पासून शिंगणापूरपर्यंत शंभू महादेव डोंगररांगा पसरलेल्या आहे। केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी आहे। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। वहीमध्ये लिहून ठेवा, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर। पुढे पहा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? 1 ऑगस्ट 1962। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वहीमध्ये पहिल्या पानावर लिहून ठेवा, प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर 1 ऑगस्ट 1962। एकक स्थानी 2 आहे असं तरी लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 1962। पुढे पहा, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बुलढाणा जिल्ह्यात आहे। 30 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे। कोणत्या नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात? तर कोयना नदीस महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात। इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर आनंद मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केली। इंडियन लीगची स्थापना कोणी केली? तर शिशिर कुमार घोष। लक्षात ठेवा, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं। इंडियन सोसायटी स्थापना आनंद मोहन बोस आणि इंडियन लीग शिशिर कुमार घोष। पुढे पहा, तलावांचे राज्य कोणत्या राज्याला म्हणतात? तर आंध्र प्रदेश। तलावांचे राज्य आंध्र प्रदेश या राज्याला म्हणतात। भारतात तलावांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात? तर उदयपूर। उदयपूर। लक्षात घ्या, ज्यावेळेस आपला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस पर्यायामध्ये आंध्र प्रदेश पण असणार आणि उदयपूर पण असणार। आपल्याला विचारलं काय ते व्यवस्थित वाचायचं आहे।
तलावांचे राज्य आंध्र प्रदेश आणि तलावांचे शहर उदयपूर. पुढे पहा, पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना कोणाच्या सहकार्याने केली? तर पहा, डॉक्टर रामकृष्ण भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या सहकार्याने पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. पुन्हा पहा, रामकृष्ण भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि न्यायमूर्ती गोविंद रानडे. पुढे पहा, शारदा सदनची स्थापना कोणी केली होती? तर पंडिता रमाबाई सरस्वती यांनी शारदा सदनची स्थापना केली होती. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. लगेच वहीमध्ये लिहून ठेवा, शारदा सदन, पंडिता रमाबाई सरस्वती. पुढे पहा, मानसिक आरोग्य कायदा कधीचा आहे? 1987. मानसिक आरोग्य कायदा 1987. कुटुंब न्यायालय कायदा कधीचा आहे? 1984. कुटुंब न्यायालय कायदा 1984. पाऱ्याची संज्ञा कोणती आहे? HG. पारा संज्ञा काय आहे? HG. टंगस्टनची संज्ञा कोणती? तर W. टंगस्टनची संज्ञा W. संविधानाच्या प्रस्तावनेत भारत कसा घोषित केला आहे? तर एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक. लक्षात ठेवा, संविधानाच्या प्रस्तावनेत भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक असा घोषित केला आहे. पुढे पहा, भारत पूर्णतः सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक कधी बनला? तर 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 भारत पूर्णतः सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनला. पुढे पहा, प्रसिद्ध बुलंद दरवाजा कोणत्या मोगल बादशहाने बांधला? तर अकबर. अकबराने बुलंद दरवाजा बांधला. घाना या देशाची राजधानी कोणती आहे? तर अक्रा. घाना देशाची राजधानी अक्रा. पुढे पहा, स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. पूर्वी धुळे जिल्हा कोणत्या नावाने ओळखला जाई? तर पश्चिम खानदेश. धुळे जिल्हा पूर्वी पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जाई. गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, ॲनिहिलेशन ऑफ कास्ट. ॲनिहिलेशन ऑफ कास्ट या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पुढे पहा, पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात आढळणारा वायू कोणता? तर नायट्रोजन. नायट्रोजन. महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीजवळ कोठे आहे? तर पानवळ या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरीजवळ पानवळ या ठिकाणी आहे. पुढे पहा, प्रजासत्ताक दिनी सैन्य दलाची मानवंदना कोण स्वीकारतात? तर राष्ट्रपती स्वीकारतात. कोण स्वीकारतात? राष्ट्रपती. जागतिक मृदा दिन कधी असतो? 5 डिसेंबर. जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर. नॅन्सी हे कोणत्या देशाचे मुख्य औद्योगिक शहर आहे? तर फ्रान्स देशाचे मुख्य औद्योगिक शहर आहे. काय नाव आहे? नॅन्सी. नॅन्सी. पुढे पहा, भारत किती पिन कोड झोन किंवा प्रदेशांमध्ये विभागला गेलेला आहे? तर 8. भारत किती पिन कोड झोनमध्ये किंवा प्रदेशामध्ये विभागला गेला आहे? तर 8. पुढे पहा, महाराष्ट्रातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे कोणते? तर सातारा व सांगली. हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले 2 जिल्हे सातारा व सांगली. काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर पूर्णा नदीच्या उपनद्या आहेत. लक्षात घ्या, काटेपूर्णा पूर्णा नदीची उपनदी आहे. नळगंगा पूर्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा, दिल्लीतील लाल किल्ला कोणी बांधला? तर मुघल सम्राट शहाजहान. मुघल सम्राट शहाजहान याने दिल्लीतील लाल किल्ला बांधला. नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कुठे आहे? नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था कुठे आहे? तर पतियाला. कुठे आहे? पतियाला. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 80, 81 कशाशी संबंधित आहे? तर पहा, कलम 80 आहे राज्यसभेची स्थापना आणि कलम क्रमांक 81 लोकसभेची स्थापना. कलम 80 राज्यसभा आणि कलम 81 लोकसभा. पुढे पहा, गद्य आणि पद्य दोन्हींमध्ये कोणता भेद रचला गेला आहे?
तर यजुर्वेद. गद्य आणि पद्य दोन्हींमध्ये यजुर्वेद रचला गेला आहे. मुकुट नसलेला राजा कोणत्या व्यक्तीला म्हणतात? तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना मुकुट नसलेला राजा असं म्हणतात. शहानिशा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे. म्हणजे काय? शहानिशा करणे. एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे म्हणजेच काय? शहानिशा करणे. शिगेला पोहोचणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर शेवटच्या टोकाला जाणे म्हणजेच काय? शिगेला पोहोचणे. ढोल या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर ढोल म्हणजे काय? नगारा. ढोल म्हणजे डंका. ढोल म्हणजे पडघम. लक्षात घ्या. ढोल, नगारा, डंका, पडघम हे झाले सर्व समानार्थी शब्द. तक्रार या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर वाद, भांडण, हरकत. वाद, भांडण, हरकत हे तक्रार या शब्दाला समानार्थी आहे. आपल्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण कक्षेत पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस कोणत्या संज्ञेने ओळखले जाते? तर अपसूर्यस्थिती. अपसूर्यस्थिती. लक्षात घ्या. आपल्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण कक्षेत पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस कोणत्या संज्ञेने ओळखले जाते? तर अपसूर्य स्थिती. पुढे पहा. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? तर नरेंद्र दत्त. नरेंद्र दत्त. विद्यार्थी मित्रांनो, 20 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. वहीमध्ये हा प्रश्न लिहून ठेवायचा आहे. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते? नरेंद्र दत्त. पुढे पहा. सर्वसाधारणपणे फर्मेंटेशन ही प्रक्रिया कशामुळे घडते? फर्मेंटेशन म्हणजेच काय? आंबविणे. फर्मेंटेशन हा शब्द इंग्रजी आहे, त्याला मराठीमध्ये आंबविणे असं म्हणतात. ओके. सर्वसाधारणपणे फर्मेंटेशन म्हणजे आंबविणे ही प्रक्रिया कशामुळे घडते? तर जीवाणूमुळे घडते. कशामुळे घडते? जीवाणूमुळे. पुढे पहा. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर सुधारक. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? तर सुधारक. पुढे पहा. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते? तर फर्ग्युसन कॉलेजचे. फर्ग्युसन कॉलेज कुठे आहे? तर पुण्यामध्ये आहे. पुढे पहा. शतपत्रे कोणाची आहे? तर भाऊ महाजन यांची शतपत्रे आहे. प्रिझन डायरी हे पुस्तक कोणाचे आहे? तर जयप्रकाश नारायण. प्रिझन डायरी हे पुस्तक जयप्रकाश नारायण यांचं आहे. महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती? तर मराठी. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? मुंबई. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणता काळ गांधीयुग मानला जातो? तर 1915 ते 1948. लक्षात घ्या. गांधी युग विचारलेलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कोणता काळ गांधी युग मानला जातो? तर 1915 ते 1948. पुढे पहा. भारतातील महात्मा गांधीजींचा तिसरा सत्याग्रह कोणता होता? तर खेडा सत्याग्रह. महात्मा गांधीजींचा तिसरा सत्याग्रह खेडा सत्याग्रह. पुढे पहा. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माती आढळतात. याचे मुख्य कारण कोणते? तर हवामान, रचना आणि भूजलयुक्त भूजल. भारतातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माती आढळते. याचं नेमकं कारण काय आहे? तर हवामान, रचना आणि भूजलयुक्त भूजल. पुढे पहा. भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रकारची माती सर्वात जास्त आढळते? तर गाळयुक्त माती. कोणती माती? गाळयुक्त माती. सुपारी संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. श्रीवर्धन कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. काजू संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. वेंगुर्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. दोन्ही प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारले गेलेले आहे. लक्षात घ्या. सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड आणि काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग. पुढे पहा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले? तर औद्योगिक क्षेत्र. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणते क्षेत्र सर्वाधिक योगदान देते? तर उत्पादन क्षेत्र. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात
कोणते क्षेत्र सर्वाधिक योगदान देते? तर उत्पादन क्षेत्र. पुढे पहा, जगाचा स्केल नकाशा प्रथम कोणी तयार केला? तर ॲनाक्सिमॅडर. ॲनाक्सिमॅडर. चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रावर पडतात हे प्रथम कोणी स्पष्ट केले? तर आर्यभट्ट यांनी स्पष्ट केलं. काय स्पष्ट केलं? जे काही चंद्रग्रहण आहे ते पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रावर पडतात. चंद्रग्रहण पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्रावर पडतात हे प्रथम आर्यभट्ट यांनी स्पष्ट केलं. पुढील प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती आहे? तर 35 वर्ष. किती वय आहे? 35 वर्ष. भारतीय संविधानात किती प्रकारचे रीट आहेत? किती प्रकारचे आहेत? तर 5 प्रकारचे आहेत. तोंडी पाठ करून ठेवा. भारतीय संविधानात 5 प्रकारचे रीट आहेत. पुढे पहा, चंद्रग्रहण कधी होते? तर पौर्णिमेला चंद्रग्रहण होते. सूर्यग्रहण कधी होते? तर अमावस्येला. संसद भवन कुठे आहे? नवी दिल्ली या ठिकाणी संसद भवन आहे. राज्यघटनेचा सर्वात मोठा भाग कोणता? तर भाग 4 भाग 4 पुढे पहा, संसद भवनाची रचना कोणी केली? तर हर्बर्ट बेकर. संसद भवनाची रचना हर्बर्ट बेकर यांनी केली. भारतातील निवडणूक आयोग कधी स्थापन झाला? तर 1950. भारतातील निवडणूक आयोग 1950 या वर्षी स्थापन झाला. भारत कोणत्या वस्तूंची सर्वाधिक निर्यात करतो? तर सुती कापड. भारत सुती कापड याची सर्वाधिक निर्यात करतो. पक्षांतर विरोधी कायदा कधी मंजूर झाला? तर 1985. पक्षांतर विरोधी कायदा 1985 मध्ये मंजूर झाला. पुढे पहा, भारतातील पहिले फिल्म फेअर कधी आयोजित करण्यात आले होते? तर 1952. भारतातील पहिले फिल्म फेअर 1952 मध्ये आयोजित करण्यात आले होते. भारतातील पहिले प्रसारण केंद्र कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिले प्रसारण केंद्र आहे. भारतात प्रामुख्याने मीठ कोणत्या स्रोतापासून मिळते? तर समुद्राचे पाणी. कोणत्या नदीला महानगंगा असेही म्हणतात? तर गोदावरी. गोदावरी नदीला महानगंगा असेही म्हणतात. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर स्टेप्स. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड स्टेप्स. महात्मा गांधींचे पूर्ण नाव काय आहे? तर मोहनदास करमचंद गांधी. मोहनदास करमचंद गांधी. महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार प्रवाह असलेली नदी प्रणाली म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार म्हणजे वृक्षाकृती प्रवाह असलेली नदी प्रणाली म्हणजे काय? तर मुख्य नदी आणि तिच्या अनेक लहान उपनद्या मिळून तयार होणारी प्रणाली होय. मुख्य नदी आणि तिच्या अनेक लहान उपनद्या मिळून तयार होणारी प्रणाली म्हणजे काय? वृक्षाकार प्रवाह असलेली प्रणाली, नदी प्रणाली. पुढे पहा, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1920. असहकार चळवळ 1920. विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे. पुढे पहा, सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारा पहिला इंग्रज कोण होता? तर जेम्स प्रिन्सेप. सम्राट अशोकाचे शिलालेख वाचणारा पहिला इंग्रज जेम्स प्रिन्सेप. महावीर स्वामी यांनी जैन संघाची स्थापना कुठे केली? तर पावापुरी. महावीर स्वामी यांनी जैन संघाची स्थापना पावापुरी या ठिकाणी केली. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळ कृष्ण गोखले. महात्मा गांधींचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले. उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक कोण होती? तर रझिया सुलतान. उत्तर भारतातील पहिली मुस्लिम महिला शासक रझिया सुलतान. मानवी डोळ्यात कोणत्या प्रकारचे लेन्स असतात? तर बहिर्गोल भिंग. बहिर्गोल भिंग. कोणते जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास मदत करतात? तर लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस हे जीवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करण्यास मदत करतात. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. कोणत्या मुस्लिम शासकाच्या नाण्यावर देवी लक्ष्मीची प्रतिमा आहे? तर मुहम्मद घोरी. लक्षात घ्या, मुहम्मद घोरी या मुस्लिम शासकाच्या नाण्यांवर देवी लक्ष्मीची प्रतिमा आहे. पुढे पहा, भारतात गुलामगिरी कधी
बेकायदेशीर घोषित करण्यात आली तर 1843. भारतामध्ये गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली कधी? 1843. भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले? तर विल्यम बेंटिक. विल्यम बेंटिक. पुढे पहा, कोणत्या ग्रहाभोवती वर्तुळे आहेत? तर शनी ग्रहाभोवती वर्तुळे आहेत. जगात सर्वाधिक शाखा असलेली बँक कोणती आहे? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. जगात सर्वाधिक शाखा असलेली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 100 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न हे वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.